नाशिकमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचाच महापौर होईल। आता एक मोठी अपडेट येते परभणी संदर्भातली। परभणीतल्या सोडतीवर काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे। परभणीमध्ये सोडत जी काही परभणीसाठीची सोडत निघालेली आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठीची, त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे। आता काँग्रेसचा नेमका आक्षेप काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। परभणीची सोडत आता नुकतीच काढण्यात आलेली आहे। या सोडतीवर काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे। यावेळी महिला आरक्षण नको अशी काँग्रेसची मागणी आहे आणि त्यामुळेच काँग्रेसने या सोडतीवर आक्षेप घेतल्याचं दिसतंय। तर सध्या सर्वसाधारण प्रवर्गासाठीचे आरक्षण सोडत निघते आणि यामध्ये परभणीची सोडत काढताना काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतलेला आहे। आता काँग्रेसचा आक्षेप नेमका काय हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। परभणीमध्ये पुन्हा महिला प्रवर्गासाठी आरक्षण दिल्यानं हा आक्षेप घेण्यात आलाय। आपण राजूकडे पुन्हा एकदा जाऊयात। राजू, काँग्रेसचा नेमका आक्षेप काय आहे? अगदी आपण पाहतोय की ज्याप्रमाणे परभणीमध्ये काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे तसाच आक्षेप शिवसेना उभाटाकडून सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये आक्षेप घेण्यात आलेला आहे का ओबीसी आरक्षण सोडतीत मुंबईमध्ये का घेतले गेले नाही, चिठ्ठी का टाकली नाही, अशा प्रकारचा आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता आक्षेप घेण्यास सुरुवात झालेली आहे। कारण आपण पाहतोय का समोर सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बसलेले आहेत। आपण पाहिलेलं आहे की मुंबईमध्ये ओबीसींची चिठ्ठी का टाकली गेलेली नाही अशा प्रकारचा जो आहे तो आक्षेप घेतलेला आहे। जर रोटेशन पद्धत होती तर मग किमान ओबीसी द्यायला हवं होतं, त्यामध्ये चिठ्ठी टाकणं अपेक्षित होतं असा मुद्दा जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं थांबवते, कारण जसं तुम्ही माहिती दिली त्यानुसार 2 महापालिकांच्या सोडती संदर्भात आक्षेप घेण्यात आलेत। सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की मुंबईतल्या महापौराच्या सोडती संदर्भातही ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे। मुंबईची चिठ्ठी ओबीसी आरक्षणाच्या सोडतीमध्ये का नव्हती हा मोठा आक्षेप त्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे। सोडत काढताना अनुसूचित जमातीचा सोडत का वगळण्यात आली अशी त्यांचा आक्षेप होता आणि महापौर आरक्षण सोडती संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आहे। परभणीची सोडत काढतानाही मोठा आक्षेप घेण्यात आलेला आहे। मुंबईतल्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे। सोडत काढताना अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं हा आक्षेप घेतलेला आहे। पुन्हा एकदा आपण राजू तुमच्याकडे येऊयात। ठाकरेंचा नेमका आक्षेप कशासाठी होता? कारण खरं तर त्या प्रवर्गासाठी ठाकरेंकडे नगरसेवक होते म्हणून हा आक्षेप होता का? अगदी आपण पाहतोय की ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतलेला आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये सोडत काढत असताना ओबीसींचं आरक्षण का विचारात घेतलं नाही। जर रोटेशन पद्धतीनं संपूर्णपणे ही जर सोडत काढत आहे तर त्या ठिकाणी ओबीसींची सुद्धा चिठ्ठी टाकणं अपेक्षित अशा प्रकारचा जो आहे तो आक्षेप घेतलेला आहे। यावरती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आक्षेप नोंदवून घेतलेला आहे। आधी आपण प्रक्रिया पूर्ण करू आणि त्यानंतर त्यावरती निर्णय घेऊ अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। त्यामुळे पुढच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की रोटेशन पद्धतीमध्ये हाच मुद्दा आहे की कुठल्या पद्धतीने घ्यायचं। एकतर 2004 पासून तर 26 पर्यंत जेवढ्या महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहे त्या विचार करून पुढचा प्रवर्ग घ्यायचा की परत नव्याने बिंदू सेट करून नव्याने पुढं जे आहे ते आरक्षण घ्यायचं, हा मुद्दा होता। आणि त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतंय का जर जुन्या पद्धतीने जर घ्यायचं असं म्हणजे 2004 पासून समजा जर एससी एसटी हे जर आरक्षण मुंबईत पडलं असेल तर साहजिकच आहे का ओबीसी आणि खुलं हे 2 पडलं असतं, किंवा एसटी किंवा जर ओबीसी असेल त्या ठिकाणी एससी पडलं असतं, चिठ्ठी टाकावं लागली असती। मात्र आता आपण पाहतोय की नव्याने जर सगळेच करणार असाल तर एससी एसटी तर होणार नाही, कारण 2-3 पेक्षा कमी नगरसेवक मुंबईत आहेत। त्यामुळे एससी ओबीसी आणि खुला प्रवर्ग छोटीशी अपडेट आपण प्रेक्षकांना देऊया। खरं तर आरक्षण सोडतीच्या ठिकाणी भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिनिधींमध्ये मोठा वाद झालेला आहे। आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच वेळी भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिनिधींमध्ये मोठा वाद झालेला आहे। आरक्षण सोडतीच्या वेळी हा वाद आता ज्या माधुरी मिसाळ आहेत राज्यमंत्री त्यांनी नोंदवून घेतलेला आहे आणि या संदर्भातला आपण नंतर निर्णय घेऊ असं माधुरी मिसाळ यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी हे सगळे आक्षेप नोंदवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर माधुरी मिसाळ यांनी असं ठरवलेलं आहे की आधी ही सोडतीची प्रक्रिया पूर्ण करू आणि त्यानंतर या आक्षेपात संदर्भात आपण चर्चा करू। त्यामुळे आरक्षण सोडतीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता काही आक्षेप घेण्यात आलेले आहेत। आणखी एक महत्त्वाची अपडेट येते, पुणे महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिला ही महापौर होणार आहे। यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। पिंपरी चिंचवड आणि भिवंडी नंतर पुणे महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिला ही महापौर होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झालंय। पुण्यामध्ये सर्वसाधारण महिला ही महापौर होणार आहे। तिकडे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये
सर्वसाधारण महिला महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झाले आणि भिवंडीमध्येही सर्वसाधारण प्रवर्गातील महिला ही महापौर होणार आहे। त्यामुळे 3 महापालिका जिथे सर्वसाधारण आरक्षण आहे त्या 3 महापालिकांमध्ये आता महिलांची वर्णी लागलेली आहे महापौरपदी। पुणे आणि पिंपरी चिंचवड महत्त्वाच्या महापालिका